नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळींनो, आपलं द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण स्पेशल MCQ सिरीजमधला नंबर 2चा जो भाग आहे तो आपण पाहत आहोत। आपला जो मागचे MCQ सिरीज झाली ती होती 1857च्या उठावावर। आज जी आपली MCQ सिरीज असेल ती असेल, लक्षात घ्या, काँग्रेसच्या विषयांवर असेल, लक्षात घ्या। ही सेकंड सिरीज असेल आपल्या यूट्यूबवर काँग्रेस। मित्रांनो, आपण जर गेले 5 प्रश्नपत्रिकांचा अनुभव जर बघायला गेला तर मित्रांनो काँग्रेसवर साधारण 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत। साधारण 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत मित्रांनो। त्यामुळे काँग्रेसचा घटक हा इम्पॉर्टंट ठरतो। काँग्रेसचा अभ्यास करायचा म्हटलं तर मित्रांनो काँग्रेस पूर्वीच्या संघटना ह्या सुद्धा त्या अभ्यासक्रमामध्ये बघणं गरजेचं ठरतं मित्रांनो। काँग्रेस पूर्वीच्या संघटना, जेव्हा आपण काँग्रेस पूर्वीच्या संघटनांबाबत बोलतो तर ऑटोमॅटिकली मित्रांनो आपल्याला पश्चिम बंगाल किंवा बंगालमधल्या संघटना बघायला लागतील मित्रांनो। त्याच्याबरोबर मित्रांनो मद्रासमधल्या संघटना बघायला लागतील। त्यानंतर मुंबई प्रांतातल्या बघायला लागतील। मी मुद्दामून मुंबई प्रांत म्हणतोय मित्रांनो। मुंबई प्रांत म्हटलं की ऑटोमॅटिकली मुंबईमधल्या, त्याचबरोबर पुण्यातल्या आणि स्पेसिफिकली ठाणे आणि वसईमधल्या सुद्धा बघायला लागणार आहेत। आणि थोडंसं किचकट जिथं असतं मित्रांनो ती संघटना म्हणजे लक्षात घ्या इंग्लंडमधली असेल। इंग्लंडमधली असेल, साधारण अलीकडे इंग्लंडमधल्या एखाद्या संघटनेवर प्रश्न येत आहे मित्रांनो। त्यामुळं पूर्वीच्या संघटना बघणं गरजेचं ठरतं। त्याचबरोबर जेव्हा आपण प्रॉपर काँग्रेसची स्थापना करतो मित्रांनो, काँग्रेसची स्थापना 1885 ते 1947 इन डिटेल बघणं गरजेचं ठरतं। मग याच्यात काय बघायचं मित्रांनो, तर याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला अध्यक्ष बघायला लागणार आहेत। त्याच्यानंतर ठिकाण बघायला लागतील मित्रांनो। ठिकाणालाच दुसरं नाव येतं मित्रांनो अधिवेशन। ठिकाणालाच दुसरं नाव येतं ते म्हणजे अधिवेशन मित्रांनो। आणि त्याचबरोबर एखादा महत्त्वाचा ठराव झाला असेल, एखादा महत्त्वाची जर घटना घडली असेल तर ते बघणं गरजेचं ठरतं। त्याच्या पुढे अजून जाऊन बोलायचं झालं तर मित्रांनो अध्यक्षाबाबत अभ्यास करत असताना त्याचं डिव्हिजन करतोय मित्रांनो। मुस्लिम अध्यक्ष बघायला लागतील। तुम्ही जर 2012-13 पासून प्रश्नपत्रिका जर बघायला गेलात तर मुस्लिम अध्यक्षांवर प्रश्न आलेले नाही आहेत। ॲट अ टाइम जर 4 मुस्लिम अध्यक्ष आले आणि 4 अधिवेशनं जर आली तर थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, ते बघणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो महिला काँग्रेस अध्यक्ष बघायला लागतील, ज्या तीनच होत्या। मराठी काँग्रेस अध्यक्ष बघायला लागतील, जे ते सुद्धा 3च होते। आणि थोडंसं किचकट जर असेल, जे मुद्दामून किचकट म्हणतोय ते म्हणजे इंग्रज अधिकारी मित्रांनो। इंग्रज अधिकारी आपल्याला हे सगळंच्या सगळं अभ्यासात घ्यावं लागतं मित्रांनो। त्याच्यानंतर जो भाग येतो काँग्रेसचा तर तो बहुतेक आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे, तो गट मित्रांनो मवाळ गट आणि जहाल गट मित्रांनो। मवाल गट आणि जहाल गट। आणि मित्रांनो एक तिसरा गट येतो तो म्हणजे लक्षात घ्या गांधी युग किंवा गांधीजींबद्दल लक्षात घ्या, गांधीजींची विचारधारा। एक गोष्ट प्रश्नांकडे जाण्याच्या आधी क्लिअर करतोय की बाबा मवाळांचे विचारसरणी आणि गांधीजींच्या विचारसरणीमध्ये फरक आहे। नाहीतर आपली एक मानसिकता अशी असते मवाळ म्हणजेच गांधीवादी, गांधीवादीच म्हणजेच मवाळ नाही मित्रांनो, नाही। आता हे बघत असताना महत्त्व कशाला द्यायचं, सध्याचा जर ट्रेंड बघायला गेला सध्याचा तर अध्यक्षांनी ठिकाणांवर जरा जास्त प्रश्न येत आहेत। आणि अध्यक्षांच्या ठिकाणावर जेव्हा प्रश्न येत असतील तर साहजिक आहे महाराष्ट्रात झालेली अधिवेशनं सुद्धा बघणं गरजेची आहेत मित्रांनो। महाराष्ट्रात झालेली अधिवेशनं बघणं गरजेची आहेत। सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं झालं तर महाराष्ट्रात 1 डझनभर अधिवेशनं झालेली आहेत। मी मुद्दामून डझन म्हणतोय, 12 म्हणत नाही, लक्षात राहावं म्हणून। आणि 1 आठवडाभर म्हणजेच किती 7 दिवस ही मुंबईत अधिवेशनं झालेली आहेत मित्रांनो। महाराष्ट्राविषयी सगळ्यात डेंजर जर प्रश्न कुठला येऊ शकतो, महाराष्ट्राविषयी सगळ्यात डेंजर जर प्रश्न कुठला येऊ शकतो तर तो आहे लक्षात घ्या मुंबईचा। कारण 7 अधिवेशनं झालेली आहेत, 7 अधिवेशनं। घाबरण्याचं कारण नाही, लक्षात घ्या। 7 जरी झाली असले तर प्रमुख 2 किंवा 3 जे भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ज्या घटना आहेत ना त्या मुंबईतच घडलेल्या आहेत, मुंबईतच घडलेल्या आहेत। उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर काँग्रेसची स्थापनाच मुंबईमधली आहे। आणि 1942 चलेजाव चळवळीचं सुद्धा लक्षात घ्या सुरुवात कुठनं झाली असेल तर ती मुंबईमधनं झालेली आहे। 7 मुंबईमध्ये झालेले आहेत। मग मित्रांनो सध्याचा जर ट्रेंड बघायला गेला तर साल बघा मित्रांनो, साल बघणं गरजेचं ठरतं की बा मुंबईत किती साली कधी कधी झालेलं आहे, लक्षात घ्या। आणि अजून एक कनेक्शन आहे मुंबईचं आणि मुस्लिम अध्यक्षांचं सुद्धा कनेक्शन आहे मित्रांनो। मुंबईचं आणि मुस्लिम अध्यक्षांचं सुद्धा कनेक्शन आहे, त्याच्यावर थोडंसं भर द्यावं लागणार आहे, लक्षात घ्या। त्याच्यावर थोडंसं भर द्यावं लागणार आहे। हे झालं काँग्रेसबद्दल मित्रांनो, हे झालं काँग्रेसबद्दल। मग एखाद्या विशेष अधिवेशनाबद्दल विचारलं जाऊ शकतं, एखादं विशेष अधिवेशन मित्रांनो सध्या आपण चाललोय तो 1924 साली, बरोबर, 2024 आहे आपण। आणि साहजिक आहे 1924 बद्दल बघणं गरजेचं ठरतं। 1924 कारण गांधीजी फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम मित्रांनो गांधीजी हे काँग्रेसचे एकदाच अध्यक्ष झालेले आहेत।
आणि ते सुद्धा लक्षात घ्या 1924 साली झालेले आहेत आणि ते अध्यक्ष झालेले आहेत बेळगावात मित्रांनो, ते अध्यक्ष झाले आहेत बेळगावात. हे कनेक्शन बघणं सुद्धा गरजेचं ठरतं. पुढच्या वर्षीचं अधिवेशन सुद्धा बघणं गरजेचं ठरतं, कारण 1925 आता पुढच्या वर्षी म्हणजे तुमचा जो पेपर जानेवारी 2025 मध्ये, त्याला 100 वर्ष जर बोलायचं झालं तर सरोजिनी नायडू 25 साली अध्यक्ष होत्या. सरोजिनी नायडू 25 साली अध्यक्ष होत्या आणि त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत मित्रांनो. त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत आणि ते ठिकाण आहे मित्रांनो कानपूर मित्रांनो. ते ठिकाण आहे 1925 सरोजिनी नायडू आणि ते ठिकाण आहे कानपूर. आता कानपूर ठिकाण लक्षात ठेवायचं असेल, कसं लक्षात ठेवायचं? एक साधी ट्रिक आहे. सरोजिनी नायडूंना महात्मा गांधींनी भारताची कोकिळा किंवा नायटिंगेल ऑफ इंडिया अशी एक पदवी दिलेली आहे. कोकिळा मित्रांनो, नायटिंगेल. आता कोकिळा जर लक्षात घ्या आवाज करत असेल तर तो कानाला बरा वाटतो बा, कानाला कानाला. नायटिंगेल कान पुरं, हे एक थोडंसं डोक्यात ठेवून चालायचं. आणि 1923 बाबतीत जर बोलायचं झालं तर स्वराज्य पक्ष एक आहे, तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. हे झाले महत्त्वाचे घटक. आता आपण मित्रांनो डायरेक्टली प्रश्नांकडे सुरुवात करूयात मित्रांनो. पहिल्या प्रश्नांकडे जाऊयात मित्रांनो. तो प्रश्न आहे 1907 साली सुरतेस फ्रेंचांच्या बागेत काँग्रेस गाडली गेली तर लखनौच्या केसर बागेत तिला पुनर्जन्म मिळाला आहे असं कोण म्हणालं? मित्रांनो सध्याचा जर ट्रेंड बघायला गेला तर लक्षात घ्या डायलॉग येत आहेत, उद्गार येत आहेत, प्रतिउत्तर येत आहेत. येस मित्रांनो, त्या धर्तीच्या आधारावर त्या बेसवर लक्षात घ्या हा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न कनेक्ट होतो 1907 सुरतचं अधिवेशन. हा प्रश्न कनेक्ट होतो 1907 सुरतचं अधिवेशन आणि मित्रांनो 1916 लक्षात घ्या लखनौचं अधिवेशन. लखनौचं अधिवेशन हे स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या हे स्टेटमेंट आहे. 1907ला काय झालं होतं तर मित्रांनो हा डायलॉग समजून घ्या. 1907ला काँग्रेसमधली पहिली फूट पडली होती. काँग्रेसमधली पहिली फूट पडली होती आणि जहालांना काँग्रेसमधनं हाकलून देण्यात आलं होतं मित्रांनो. जहालांना हाकलून देण्यात आलं होतं आणि घटना दुरुस्त करूनच त्यांना घ्यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. तर 1915-16ला लक्षात घ्या 1915 पर्यंत जवळपास सगळे मवाळ काळाच्या पडद्याआड गेलेले होते लक्षात घ्या. आणि काँग्रेसला मग ऑप्शन नव्हता. टिळक 1914 साली मंडालयाच्या तुरुंगातनं सुटून आलेले होते आणि मग त्यांचं परत एकदा काँग्रेसमध्ये स्वागत झालं. आणि लखनौच्या अधिवेशनाची जर स्पेशालिटी असेल मित्रांनो तर तिथं लक्षात घ्या काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती झालेली मित्रांनो. काँग्रेस म्हणजे युती मुद्दा म्हणून अलीकडचा शब्द म्हणून म्हणतोय लक्षात घ्या झालेले. मग त्यावरनं हा जर डायलॉग कोणाचा असेल तर तो लक्षात घ्या या लखनौ अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत, लखनौ अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत अंबिकाचरण मुजुमदार यांचा आहे. लक्षात घ्या अंबिकाचरण मुजुमदार यांचा आहे. अंबिकाचरण मुजुमदार हे लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अध्यक्षपदावरनं हे केलेलं स्टेटमेंट आहे. मग आता उरलेल्या 3 ऑप्शनकडे जाऊयात. लोकमान्य टिळक मित्रांनो, लोकमान्य टिळकांमुळेच लक्षात घ्या काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आली. लोकमान्य टिळकांमुळे त्यांना वाटलं की बाबा एकत्र येणं गरजेचं आहे. पहिलं जागतिक महायुद्ध चाललेलं होतं मित्रांनो. काँग्रेस आणि मुस्लिम लीगला जर कोणी एकत्र आणलं असेल, काँग्रेस आणि मुस्लिम लीगला जर कोणी एकत्र आणलं असेल तर ते होते मोहम्मद अली जिना आणि दुसऱ्या होत्या ॲनी बेझंट. ते होते मोहम्मद अली जिना आणि दुसरे होते ॲनी बेझंट मित्रांनो. आणि हे जे तिसरं नाव आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखलेंचा 1915 साली मृत्यू आहे मित्रांनो. गोपाळकृष्ण गोखलेंचा 1915 साली मृत्यू आहे, त्यामुळं त्यांचा समावेश इथं नव्हता. त्यांचा समावेश इथं नव्हता. पण गोपाळकृष्ण गोखले कोण होते? मवाळ गटाचे प्रमुख. आणि टिळक जर कोण होते तर जहाल गटाचे प्रमुख. हे तर लहानपणापासून आपल्याला माहिती आहे. पण मित्रांनो पुण्यामध्ये ह्यांना काय म्हटलं जायचं? पुण्यामध्ये ह्यांना गरम दल म्हटलं जायचं. हा शब्द डोक्यात ठेवा. आणि गोपाळकृष्ण गोखलेंना नरम दल म्हटलं जायचं. नरम दल. आता गरम आणि नरम या शब्दावरनं समजलं असेल लक्षात घ्या मित्रांनो. या दोघांचीही युती म्हणजे गरम दल आणि नरम दल युती मुद्दा म्हणून म्हणतोय, सध्याचा ट्रेंड आहे म्हणून म्हणतोय. गरम दल आणि नरम दल 1916च्या लखनौ अधिवेशनात एकत्र आलेली आहेत. आणि सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो की बाबा लखनौ करार मित्रांनो जमतंय. हे झालं पहिलं प्रश्न मित्रांनो. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नाकडे निघूयात मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाकडे थोडंसं वेगळं आहे बघा मित्रांनो, थोडंसं वेगळं आहे. सध्या जर ट्रेंडिंग बघायला गेलात तर मुस्लिम लीगवर प्रश्न येत आहेत. सध्या जर ट्रेंडिंग बघायला गेलात तर हिंदू महासभेवर सुद्धा प्रश्न येत आहेत. हिंदू महासभेवर सुद्धा प्रश्न येत आहेत बघा मित्रांनो. जातीय कन्सेप्टवर प्रश्न यायला लागलेले आहेत. आपण थोडीशी मिक्स करतोय मित्रांनो, आपण थोडंसं मिक्स करतोय. काँग्रेस आणि मुस्लिम लीग मित्रांनो, काँग्रेसची विचारधारा टोटली वेगळी, मुस्लिम लीगची विचारधारा टोटली वेगळी होती. तर त्यांचं म्हणजे काँग्रेसचा अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा
आणि मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा कुणी भूषवलंय? आहे का असा व्यक्ती? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. तसं एक व्यक्ती आहे. बऱ्याचशा जणांचं म्हणणं जातं जिनाकडे. मित्रांनो, चुकीचं आहे, लक्षात घ्या. जिना काँग्रेसचा अध्यक्ष झालेला नाहीये, लक्षात घ्या. जिना काँग्रेसचा कधीच अध्यक्ष झालेला नाहीये. मित्रांनो, सय्यद अहमद खान यांचा काँग्रेसला टोटली विरोध होता. सय्यद अहमद खान यांचा काँग्रेसला टोटली विरोध होता. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी पॅट्रिऑटिक असोसिएशन काढलेलं आहे. सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसच्या विरोधात पॅट्रिऑटिक असोसिएशन काढलेलं आहे, ज्याच्यावर ऑलरेडी मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे. जिना काँग्रेसचा कधीच अध्यक्ष नव्हता, त्यामुळं हे आन्सर कट झालं. सय्यद अहमद खान यांचा काँग्रेसला पाठिंबाच नव्हता, त्यामुळे तोही प्रश्न येत नाहीत. मौलाना आझाद अध्यक्ष झाले का? तर त्याचं उत्तर आहे यस. मित्रांनो, मौलाना आझाद हे उत्तर नाहीये. मौलाना आझाद 1923 साली सर्वात तरुण काँग्रेसचे अध्यक्ष होते, सर्वात तरुण अध्यक्ष विशेष अधिवेशनाचे. आणि काँग्रेसचे सर्वाधिक काळ ते अध्यक्ष होते. मित्रांनो, काँग्रेसचे सर्वाधिक काळ हा प्रश्न येऊ शकतो. 1940 ते 1946, 1940 ते 1946, 7 वर्ष. मित्रांनो, 7 वर्ष ते अध्यक्ष होते. मित्रांनो, याचं ऍक्च्युअल उत्तर आहे मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण मुस्लिम लीगचे कधी अध्यक्ष झाले नाहीत. काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे अध्यक्ष जाणारी व्यक्ती म्हणजे हकीम अजमल खान. मित्रांनो, हकीम अजमल खान. मित्रांनो, या प्रश्नाकडे जरा जास्त कॉन्सन्ट्रेट करा. मित्रांनो, या प्रश्नाकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. चारीचे चारी मुस्लिम नाव आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला बोलताना म्हटलंय की बा मुस्लिम काँग्रेस अध्यक्षावर प्रश्न आलेला नाहीये, मुस्लिम काँग्रेस अध्यक्षावर प्रश्न आलेला नाहीये. आणि समजा बाय चान्स चारीच्या चारी नावं आली तर आपल्याला साल सुद्धा बघायला लागेल आणि अधिवेशनाचं ठिकाण सुद्धा बघायला लागणार आहे. मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न. इथे एक हे राहिलं बघा मित्रांनो, ते जर कधी अध्यक्ष काँग्रेसचे होते 1921 साली आणि मुस्लिम लीगचे ते 1919 साली होते. काँग्रेसचे ते CR दास यांच्यामुळे अध्यक्ष झालेले होते. मित्रांनो, नेक्स्ट कम्स काँग्रेस आणि महिला. मित्रांनो, काँग्रेस आणि महिला. मित्रांनो, कादंबिनी गांगुली 1890च्या काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात त्यांनी भाषण केलेलं आहे? कादंबिनी गांगुलींबद्दल थोडंसं बोलतोय, मग उत्तराकडे जो मित्रांनो. कादंबिनी गांगुली या भारतातल्या पहिल्या महिला ग्रॅज्युएट आहेत. मित्रांनो, कादंबिनी गांगुली या भारतातल्या पहिल्या महिला ग्रॅज्युएट मित्रांनो, पदवीधर आहेत. त्यांच्याबरोबर अजून एक बंगाली सहकारी आहेत, त्या सुद्धा लक्षात घ्या. काय होत्या? ग्रॅज्युएट होत्या. या मित्रांनो बेथून कॉलेज कलकत्ता, बेथून कॉलेज कलकत्तामधून ग्रॅज्युएट झाल्यात. युनिव्हर्सिटी जर कुठलं असेल तर ती कलकत्ता विद्यापीठ आहे. आणि अजून एक आहेत त्यांच्याबरोबर लक्षात घ्या, त्या म्हणजे कादंबिनी गांगुली आणि दुसरं नाव आहे मित्रांनो चंद्रमुखी घोष. मित्रांनो, पुढं चंद्रमुखी घोष या भारतातल्या पहिल्या महिला पोस्ट ग्रॅज्युएट होतात. आणि प्लस त्या प्राचार्य सुद्धा होतात. मित्रांनो, या पहिल्या महिला प्राचार्य म्हटलं तरी हरकत नाही. मित्रांनो, काँग्रेसच्या बैठकीमध्ये महिलांना स्थान नव्हतं. लक्षात घ्या, महिलांना बोलवलं जात नव्हतं, अस्पृश्यांना बोलवलं जात नव्हतं, कामगारांना बोलवलं जात नव्हतं, शेतकऱ्यांना बोलवलं जात नव्हतं. काँग्रेसला मध्ये महिलांना, शेतकऱ्यांना, मजुरांना या सगळ्यांना बोलवावं असं जर पहिली मागणी कोणी केली होती, जे काँग्रेसचे सभासद नाहीत पण ती टीका करताना मागणी केली होती, ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी. त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की बा जोपर्यंत काँग्रेसमध्ये महिला, कामगार, दलित, अस्पृश्य हे सगळे येत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला अखिल भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. प्रार्थना समाजाकडनं सेवा सदनकडनं पंडिता रमाबाईंनी सुद्धा एक मागणी केली होती. पंडिता रमाबाईंनी महाराष्ट्रातनं मागणी केली होती की बाबा महिलांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जावा. आणि मित्रांनो, 1889 साली मुंबईमध्ये लक्षात घ्या, पहिल्या बैठकीमध्ये विल्यम वेडरबर्गच्या अध्यक्षतेखाली महिलांचा समावेश होता. फक्त त्या येऊन बसलेल्या होत्या. लक्षात घ्या, अधिवेशनाला हजर होत्या. त्यांपैकी कुणीही 7 महिला हजर होत्या. त्यांपैकी कुणीही लक्षात घ्या स्टेटमेंट केलेलं नव्हतं किंवा भाषण केलेलं नव्हतं. काँग्रेसच्या बैठकीत, काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम जर कुठल्या महिलेने भाषण केलेलं आहे तर त्या कादंबिनी गांगुली आहेत. आणि त्यांनी कलकत्ता, होम ग्राउंड म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. होम ग्राउंड, मुद्दा म्हणून म्हणतोय होम ग्राउंड. आता नाव बघा ना मित्रांनो, कादंबिनी गांगुली, बॅनर्जी, चॅटर्जी, मुखर्जी, घोष, बोस, दास, पाल ही आडनावं कुठली येतात? ही आडनावं बंगालची आहेत. लक्षात घ्या, आडनावं बंगालची आहेत. त्यामुळं कलकत्ता मित्रांनो, तर त्याचं योग्य उत्तर आहे कलकत्ता. या पहिल्या महिला आहेत ज्यांनी काँग्रेसला संबोधन केलेलं आहे. सोप्या भाषेत बोलतोय
त्यांनी काँग्रेस समोर भाषण केलेलं आहे. फिरोज शाह मेहता या बैठकीचे अध्यक्ष होते. फिरोज शाह मेहता याचे अध्यक्ष होते मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चनकडे पळूयात मित्रांनो. मुंबईत स्थापन झालेली काँग्रेस म्हणजे भारताला भावी संसदेचं केंद्र आहे. मित्रांनो मी परत एकदा रिपीट करतोय, काँग्रेसच्या अलीकडचा जर ट्रेंड बघायला गेलात तर डायलॉगवर प्रश्न येत आहेत मित्रांनो. मग तो टीकात्मक असण्याची शक्यता आहे का? माझा पर्सनल एक अंदाज आहे. मागच्या 3-4 प्रश्नपत्रिकांमध्ये टीका होती काँग्रेसवर, टीका होती. आता मात्र आपण थोडंसं पॉझिटिव्ह बघूयात. तर लक्षात घ्या, असं कोणत्या वर्तमानपत्राने छापलं? हा बघा मित्रांनो, मुंबईत स्थापन झालेले काँग्रेस म्हणजे भारताच्या भावी संसदेचं केंद्र आहे असं जर कुठल्या वर्तमानपत्राने छापलं असेल तर त्याचं नाव आहे अमृत बाजार पत्रिका मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका. बाकीचे का नाही ते सांगतोय मित्रांनो. याच अमृत बाजार पत्रिकेला तुम्ही आज एबीपी म्हणता. बरेचसे जण एबीपी माझा वगैरे बघत असाल मित्रांनो. अमृत बाजार पत्रिका लक्षात घ्या, ही त्या काळात सर्वाधिक खपाचं असलेलं भारतीय दैनिक होतं मित्रांनो. इंदू प्रकाशने बऱ्यापैकी लक्षात घ्या टीका केलेली होती. टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा बऱ्यापैकी हे केलेलं होतं. दर्पण सगळ्यांना माहित असेल, दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे मित्रांनो. हे दैनिक नाही आहे, लक्षात घ्या, हे वृत्तपत्र आहे, मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे जे बाळशास्त्री जांभेकरांनी स्टार्ट केलेलं होतं. अमृत बाजार पत्रिकेचे जे संस्थापक आहेत, घोष आहेत, लक्षात घ्या, हे सुद्धा काँग्रेसचे सदस्य होते. आणि त्यांचं या वर्तमानपत्रातलं ते स्टेटमेंट आहे काय बघा मित्रांनो. मुंबईत स्थापन झालेली काँग्रेस म्हणजे भारताच्या भावी संसदेचं केंद्र आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. सगळ्यात डेंजर प्रश्न ज्याच्याबद्दल मी कायम बोलत असतो तो म्हणजे कालानुक्रम लावा. मी कायम म्हणत असतो किंवा बाकीच्या सगळ्या प्रश्नांचं काय होऊ शकतं, इझिली होऊ शकतं, पण कालानुक्रम म्हटलं की गडबड होते का हो? यस मित्रांनो. लखनौ करार आहे, होम रूल लीग आहे, काँग्रेस लोकशाही पक्ष आहे, सुरत काँग्रेस आहे मित्रांनो. हे सगळ्याच्या सगळ्या घटना जर कोणाशी संबंधित आहेत तर त्या घटना आहेत, लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांशी संबंधित आहेत. या सगळ्याच्या सगळ्या घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित आहेत. मग तो लखनौ करार असेल, होम रूल लीग असेल, काँग्रेस लोकशाही पक्ष असेल किंवा सुरत काँग्रेस. सुरत काँग्रेस सगळ्यांना माहीत असेल 1907 साली 1907 साली सुरतच्या काँग्रेसच्या अधिवेशनात फूट पडलेली. टिळकांनी 1919च्या कायद्याप्रमाणे निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं, तर गांधीजींनी बहिष्कार घालवण्याचं ठरवलं होतं. गांधीजी निवडणूक लढणार नव्हते तर टिळक निवडणूक लढणार होते. त्यासाठी टिळकांनी 20 एप्रिल 1920ला काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. इंग्लिश नाव येतं काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 23 एप्रिल 1900 होम रूल लीग टिळकांनी जेव्हा जेलमधनं आले, ते 1914 साली जेव्हा जेलमधनं बाहेर आले तेव्हा ते काँग्रेसचे सदस्य नव्हते आणि मवाळांनी त्यांना काँग्रेसमध्ये घ्यायला नकार दिलेला होता. मग त्यावेळेस ॲनी बेझंट यांच्याबरोबर आयरिश होम रूल लीगच्या धर्तीवर आणि मित्रांनो जोसेफ बॅप्टिस्टा आणि मोहम्मद अली जिनाच्या कन्सेप्टवर टिळकांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना केली 1916 साली मित्रांनो. इंडियन होम रूल लीगची स्थापना केली 1916 साली मित्रांनो. आणि त्याच वर्षी लक्षात घ्या लखनौ करार सुद्धा झालेला आहे मित्रांनो. म्हणून म्हणतोय आता बघा 1916 आलाय, यस असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. मग पहिलं कोण हे सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे. एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल लक्षात घ्या, त्याचं उत्तर आलेलं आहे बघा. आणि इथं त्याचं उत्तर आहे 3 मित्रांनो. सर्वप्रथम कुठली गोष्ट झालेली होती ती मित्रांनो लखनौ करार पहिल्यांदा झाला होता, त्यानंतर होम रूल लीग झालेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्नाकडे पुढे मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखा अजून एका वेगळ्या अँगलने विचारू शकतो. विजोड ओळखा मित्रांनो. प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करत असताना प्रश्न सुद्धा लक्षात घ्या थोड्याशा वेगळ्या अँगलने विचारता येतात का बघा मित्रांनो. 4 ऑप्शन असतात तर 4 ऑप्शनमध्ये लक्षात घ्या काय करता येतं का बघा मित्रांनो. मगाशी आपण थोडंसं काँग्रेसची तारीफ केली, आता आपण थोडीशी टीका करत आहोत. लक्षात घ्या, काँग्रेस म्हणजे सुशिक्षित भारतीयांचा मेळावा अरविंद घोष, काँग्रेस म्हणजे खुशामतखोरांचा मेळावा लोकमान्य टिळक, काँग्रेस म्हणजे 3 दिवसांचा तमाशा अश्विनी कुमार दत्त, अति अल्पसंख्याकाची लक्षात घ्या काँग्रेस लॉर्ड डफरीन. आता इथे एक इंग्रज आला आणि बाकीची जर तशी तुम्ही तिन्ही मंडळी जर बघितलीत,
अरविंद घोष, टिळक आणि अश्विनी कुमार दत्त ह्यांना आपण जहाल म्हणतो मित्रांनो. ह्यांना आपण जहाल म्हणतो मित्रांनो. जहाल म्हटलं की सगळ्यांपुढं 3 व्यक्ती येतात बघा, लाल, बाल आणि पाल. लाल, बाल आणि पाल. मित्रांनो त्रिमूर्तींमध्ये चौथं नाव अरविंद घोषांचं सुद्धा येतं का? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. डफरीनने अति अल्पसंख्याकांची म्हणलेलं आहे का? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. डफरीनच भारताचा व्हाईसरॉय होता. डफरीनच भारताचा व्हाईसरॉय होता जेव्हा काँग्रेसची स्थापना झालेली आहे. काँग्रेसची स्थापना 1885 ची आहे. त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय डफरीन होता. आणि मुंबईमध्ये अधिवेशन झालंय मित्रांनो. मुंबईमध्ये अधिवेशन झालंय. मुंबईचा गव्हर्नर जर कोण होता? मुंबईचा जर गव्हर्नर कोण होता? तर तो आहे लॉर्ड रे. लॉर्ड रे हे सुद्धा डोक्यात ठेवा. मग डफरीनने ऍक्च्युली डफरीन आणि एओ ह्यूमच्या डोक्यातलीच कल्पना म्हणजे काँग्रेस आहे. म्हणजे काँग्रेसला जर कोणी जन्माला घातला असेल तर इंग्रजांनीच घातला असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही मित्रांनो. अश्विनी कुमार दत्त यांनी फिरोजशाह मेहतांवर केलेली ही टीका आहे मित्रांनो. 3 दिवसांचा तमाशा. कारण अश्विनी कुमार दत्त यांचं म्हणणं होतं, ज्यावेळेस बंगालमध्ये दुष्काळ पडला होता तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा यावर्षी अधिवेशन घ्यायला नको, तो अधिवेशनावर जो पैसा खर्च होणार आहे तो आपण लोकांना अन्नधान्यासाठी देऊयात, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांच्या याला विरोध करून लक्षात घ्या झालं काय, तर अधिवेशन घेण्यात आलं. मग त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं तमाशा. मित्रांनो तमाशा हा शब्दाचं मिनिंग वेगळं जातं. ही सडकून टीका आहे. टिळकांनी काँग्रेसबद्दल खुशामतखोरांचा मेळावा म्हणलेला आहे का? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. काँग्रेस म्हणजे सुशिक्षित भारतीयांचा मेळावा हा डायलॉग बरोबर आहे. हा डायलॉग अरविंद घोषांचा नाही आहे, तर हा डायलॉग आहे लक्षात घ्या लाला लजपत रायांचा आहे. हा डायलॉग आहे लाला लजपत रायांचा आहे. अरविंद घोष काय म्हणतात मित्रांनो? इथं लिहितोय अरविंद घोष जर काय म्हणत असतील तर अरविंद घोष काँग्रेसला बेगर्स संघटना म्हणतायत, लक्षात घ्या. बेगर्स संघटना म्हणतायत, लक्षात घ्या. आता बहुतेक सगळ्यांना बेगर्स म्हणजे माहित असेल, लक्षात घ्या. भिकारी मित्रांनो, भिकारी भिकारी. तर जे काँग्रेसवर टीका झालेली आहे आणि स्वकीयांनी केलेली जी टीका आहे ना त्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालूयात मित्रांनो. नेक्स्ट उत्तर, नेक्स्ट प्रश्न मित्रांनो. अधिवेशन ओळखा. एखादा डिटेल देतात, लक्षात घ्या. आणि पैचान कोण या कॅटेगरी मधला तो प्रश्न आहे, लक्षात घ्या. मी बऱ्याच वेळा ते म्हणत असतो बघा, पैचान कोण, तर ते आहे मित्रांनो. या अधिवेशनाची व्यवस्था आणि देखरेख डॉक्टर NS हर्डीकरांच्या सेवा दलाने केलेली होती. 1923 आहे, त्यामुळे हा प्रश्न घेतोय, लक्षात घ्या. याच अधिवेशनात तुरुंगाच्या दारात हे मामा वरेरकरांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग झाला होता, जो गांधीजींनी बघितलेला होता. या अधिवेशनावर आधारित चित्ररथ कर्नाटक सरकारने सादर केलं होतं. मित्रांनो माफ करा, 2024ला 26 जानेवारी 2024. आता चालू घडामोडी कनेक्शन कसं लावतोय तो बघा मित्रांनो. आणि माझं म्हणणं आहे अभ्यास करत असताना तुम्ही सुद्धा ती व्याप्तीत ठेवायची. 2024 26 जानेवारीला आपल्याकडे बघा जो परेड असतो त्या परेडमध्ये चित्ररथ असतात बघा. चित्ररथ, महाराष्ट्राचा चित्ररथ बऱ्याचशा वेळा तुम्हाला माहित असेल बघा, बाजी मारत असतो. महाराष्ट्राचा चित्ररथ तो कशावर आधारित आहे, कोणत्या बेसवर आधारित आहे, त्याचा सुद्धा अभ्यास चालू घडामोडीमध्ये गरजेचा आहे. पण मी चालू घडामोडीवरनं हिस्ट्री घेतोय का? तर त्याचं उत्तर आहे यस. यावर्षी कर्नाटक सरकारने जे चित्ररथ तयार केला होता तो या अधिवेशनाच्या बेसवर होता, गांधीजींच्या बेसवर होता. आणि ते अधिवेशन कुठलं म्हणून विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. मी मगाशी सुरुवातीला जसं म्हणालो की बाबा गांधीजी आयुष्यात काँग्रेसचे एकदाच अध्यक्ष झालेले आहेत मित्रांनो, एकदाच अध्यक्ष झालेले आहेत. आणि ते मित्रांनो 1924 बेळगाव. 1924 बेळगावात गांधीजी काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यान लक्षात घ्या एक नाटक सादर झालेलं होतं. त्यानंतर लक्षात घ्या गंगूबाई हनगल ज्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत, लक्षात घ्या, त्यांच्या गायनाचा सुद्धा कार्यक्रम झालेला होता. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या तिथं जी एक व्यवस्था लागते. आता तुम्हाला माहिती असेल अधिवेशन म्हणलं, मीटिंग म्हणलं की स्वयंसेवक वगैरे लागतात. तर त्यांनी ते जर कोणी हे केलं होतं तर ते होते NS हर्डीकर. मित्रांनो NS हर्डीकर काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक आहेत का? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे यस. तर त्यांनी ती सगळी देखरेख बघितलेली होती मित्रांनो. ह्याचं उत्तर आहे बेळगाव 1924, लक्षात घ्या. 1923चं कराची अधिवेशनाला सरदार पटेल अध्यक्ष होते. 42च्या मुंबई अधिवेशनाला तुम्हाला माहित असेल मौलाना आझाद होते मित्रांनो, मौलाना आझाद होते, लक्षात घ्या. जमताय? हे झालं काँग्रेसच्या बैठकीविषयी मित्रांनो, हे झालं काँग्रेसच्या बैठकीविषयी. नेक्स्ट आलं बघा मित्रांनो, परत एकदा विजोड ओळखा. मग असं तुम्ही जर एक स्टेटमेंट लक्षात ठेवलं असेल तर हे उत्तर सोपं आहे बघा. हे उत्तर सोपं आहे बघा. मी म्हणलंय बघा, म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे, मराठी अध्यक्षांवर एकदा प्रश्न झालेला आहे, महिला अध्यक्षांवर झालेला आहे, परदेशी अध्यक्षांवर नाही म्हटलं तरी 3-4 वेळा प्रश्न झालेला आहे.
माझा एक अंदाज आहे मुस्लिम अध्यक्षांवर एखादा प्रश्न येऊ शकतो, तो मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. M.A. सयानी मित्रांनो, M.A. सयानी कलकत्ता बरोबर आहे. सईद मोहम्मद बरोबर आहे. सईद मोहम्मद परवा होते बघा मित्रांनो पेपरमध्ये. मोहम्मद अली काकीनाडा 23 बरोबर आहे मित्रांनो. मोहम्मद अली जिना काँग्रेसचे कधीही अध्यक्ष झालेले नाही आहेत. मोहम्मद अली जिना काँग्रेसचे कधीच अध्यक्ष झालेले नाही आहेत, त्यामुळं उत्तर असेल मोहम्मद अली जिना. आता मित्रांनो यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, M.A. सयानी आणि R.M. धरमसी. M.A. सयानी आणि R.M. धरमसी हे काँग्रेसच्या पहिल्या बैठकीतील मित्रांनो, हे काँग्रेसच्या पहिल्या बैठकीतील लक्षात घ्या 2 मुस्लिम सदस्य आहेत, फक्त 2 मुस्लिम सदस्य आहेत. एकूण 72 पैकी 2 मुस्लिम होते पहिल्या बैठकीला. त्यामध्ये लक्षात घ्या की M.A. सयानी होते, R.M. धरमसी होते. लक्षात R.M. धरमसी होते मित्रांनो. सईद मोहम्मद अली यांच्याबद्दल थोडंसं बघणं गरजेचं ठरतं. लक्षात घ्या काकीनाडा साल 1923 आहे. आणि मित्रांनो मी रिपीट करतोय, याच साली काँग्रेसचं अजून एक अधिवेशन झालेलं आहे. याच साली अजून एक काँग्रेस अधिवेशन झालं आहे, त्याला विशेष अधिवेशन म्हटलं जातं. मौलाना आझाद त्याचे अध्यक्ष होते आणि विशेष अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मौलाना आझादांचं नोंद आहे. विशेष अधिवेशन आहे मित्रांनो, विशेष अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष. हे झालं थोडंसं वेगळं. विजोड ओळखा मित्रांनो, विजोड ओळखा. नेक्स्ट, काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण? मित्रांनो इथं बऱ्याचशा वेळा लक्षात घ्या विकेट पडण्याची शक्यता असते. लक्षात घ्या बऱ्याचशा वेळा विकेट पडण्याची शक्यता असते. खूप जणांना वाटतं उमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष 1885 मुंबईचं अधिवेशन. नाही मित्रांनो, नाही. लक्षात घ्या मित्रांनो, धर्माच्या बेसवर सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण म्हटलं जाऊ शकतं, काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष म्हणून कोण विचारलं जाऊ शकतं, काँग्रेसचे पहिले लक्षात घ्या मुस्लिम अध्यक्ष म्हणून कोण विचारलं जाऊ शकतं, आणि काँग्रेसचं लक्षात घ्या हिंदू अध्यक्ष म्हणून सुद्धा कोण विचारलं जाऊ शकतं. मित्रांनो काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष जर कोण असतील, आता बऱ्याच जणांना उमेशचंद्र बॅनर्जी वाटतं, तर त्याचं उत्तर आहे नाही. उमेशचंद्र बॅनर्जी 1885ला मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष आहेत. बरोबर आहे, ते ख्रिश्चन आहेत धर्माने. मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा तेच होते. लक्षात घ्या काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष जर कोण असतील, काँग्रेसचे पहिले जर हिंदू अध्यक्ष कोण असतील तर ते पन्नबक्कम आनंद चार्लू. पी आनंद चार्लू. लक्षात घ्या पी आनंद चार्लू मद्रासी आहेत मित्रांनो, मद्रासी आहेत. 1892 साली नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात 1892 साली काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात ते काय झालेले ते अध्यक्ष झालेले आहेत आणि हे काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते. लक्षात घ्या काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते. आता लक्षात जर ठेवायचं असेल, यांचं आडनाव चार्लू आहे मित्रांनो. एक ट्रिक आहे बघा, बहुतेक हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. चालू आहे म्हणतात बघा, बरोबर आहे. हा शब्द ऐकल्यावर आनंद होतो का? होतो. फक्त रफार मारा, आनंद चार्लू मित्रांनो. शंकरन नायर सुद्धा होते का? तर त्याचं उत्तर आहे यस, शंकरन नायर होते. पण लक्षात घ्या शंकरन नायर नंतर नाहीत. लक्षात घ्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा नंतर नाहीत मित्रांनो. पहिले हिंदू अध्यक्षांचं नाव जर कोणाचं येतं तर ते पी आनंद चार्लू मित्रांनो. पी आनंद चार्लू मित्रांनो. क्लिअर आहे. नेक्स्ट मित्रांनो 1889 साली लंडनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो इथं थोडंसं वेगळी गोष्ट आहे. मी काँग्रेसची सुरुवात करत असताना सांगितलं होतं की बाबा आपल्याला पूर्वीच्या संघटना बघायच्या आहेत, बरोबर आहे मित्रांनो. काँग्रेसच्या पूर्वीच्या संघटना बघत असताना काँग्रेस नंतरच्या सुद्धा लंडनमधल्या 2 संघटना बघायला लागतील काँग्रेसमधल्या. हा प्रश्न टाकण्याचं एक प्रमुख कारण काय होतं, मध्ये तुमच्या लक्षात येते का बघा, ग्रेट ब्रिटनचे किंवा इंग्लंडचे पंतप्रधान झाले होते ऋषी सुनक. आता ऋषी आणि सुनक आहेत म्हणताना तुम्हाला माहिती असेल ते भारतीय आहेत बघा. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींचे ते जावई आहेत बघा, बरोबर आहे. आता ते पंतप्रधान झाले. आपण भारतीय म्हणतो, खरं ते भारतीय नाही आहेत लक्षात घ्या. पण आता त्या बेसवर एक प्रश्न असा आहे की बाबा ते आज तिथले मेंबर ऑफ पार्लिमेंट होते म्हणून पंतप्रधान झाले. मग आता एक बेस असा लक्षात घ्यायचा, एक प्रश्न असा करायचा की बाबा मग पहिला भारतीय कोण आहे जो मेंबर ऑफ पार्लिमेंट झाला होता इंग्लंडचा, पहिला भारतीय. त्या बेसवरचा प्रश्न आहे मित्रांनो. पहिले जर भारतीय कोण असतील तर ते लक्षात घ्या दादाभाई नौरोजी आहेत मित्रांनो. दादाभाई नौरोजी आहेत जे निवडून आले 1892 साली फिन्सबरी या मतदारसंघातनं लिबरल पक्षाकडनं, उदारमतवादी पक्षाकडनं. मित्रांनो निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी आहेत. पण पुढचा एका इंग्लंडमध्ये इलेक्शनला उभे राहणारे जर पहिले भारतीय कोण असतील
इलेक्शनला पहिले उभे राहणारे जर पहिले कोण भारतीय असतील तर ते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी ते पडलेत, ते पडलेत. हां, असं म्हणू नका दादाभाई नौरोजींनी त्यांचा पराभव केला, असं नाही आहे. ते पडलेले आहेत, एका इंग्लिश व्यक्तीबरोबर ते पडलेले आहेत. मित्रांनो, दादाबाई निवडून आणण्यात, दादाबाई नौरोजींना 1892 साली निवडून आणण्यात जर कुणाचा हात होता तर कुठल्या संघटनेने त्यांना जर मदत केली असेल तर ही संघटना आहे द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि त्याचे जे प्रमुख होते ते होते विलियम वेडर बर्न. विलियम वेडर बर्न हे इंग्लंडमध्ये काँग्रेसचं रिप्रेझेंटेशन करायचे. इंग्लंडमधल्या पार्लिमेंटला, इंग्लंडमधल्या लोकांना काँग्रेसचं कार्य सांगायचे. विलियम वेडर बर्न. मित्रांनो, विलियम वेडर बर्न हे काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष आहेत. विलियम वेडर बर्न हे काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष आहेत. म्हणजे एखादा परदेशी व्यक्ती जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला असेल 2 वेळा तर तो व्यक्ती आहे विलियम वेडर बर्न. मित्रांनो, या विलियम वेडर बर्न हा रिटायर्ड सिव्हिल सर्वंट होता, रिटायर्ड प्रशासकीय अधिकारी होता भारतामध्येच. आणि त्याने काँग्रेसच्या बैठकीला मदत म्हणून 2000 पाऊंडची देणगी दिलेली होती. 2000 पाऊंडची देणगी सुद्धा दिलेली होती. त्यांच्याबरोबर WS केन सुद्धा होते. दादाबाई नौरोजी नंतर नाहीत. कर्झन वायलीची हत्या झालेली आहे. फिरोजशाह मेहता सुद्धा होते त्यांच्याबरोबर. पण लक्षात घ्या, दादाबाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता तिथं भारतीयांचं प्रतिनिधित्व करून, लक्षात घ्या, भारतीयांची बाजू मांडत होते. पण ही संघटना स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विलियम वेडर बर्न. विलियम वेडर बर्न. कालानुक्रम मित्रांनो, 11वा प्रश्न लक्षात घ्या. कालानुक्रम: बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि ईस्ट इंडिया असोसिएशन. आता असे प्रश्न येणार का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, ह्या काँग्रेस पूर्वीच्या संघटना आहेत. लक्षात घ्या, या काँग्रेस पूर्वीच्या संघटना आहेत मित्रांनो. आता हे तर बघायला गेलात तर बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आपल्या गल्लीतले आहेत मित्रांनो. मद्रास महाजन सभा मद्रासमधली आहे, लक्षात घ्या. ईस्ट इंडिया असोसिएशन कुठली आहे तर लक्षात घ्या, ती बंगालमधली आहे मित्रांनो, बंगालमधली आहे. याचे साल बघणं खूप गरजेचं आहे का हो. यस मित्रांनो. आता बॉम्बे असोसिएशनचं जर बघायचं झालं मित्रांनो, बॉम्बे असोसिएशनची जी स्थापना आहे ती 1852 साली मित्रांनो. मुंबई प्रांतातली ती पहिली संघटना आहे. 1852 साली स्थापना आहे बॉम्बे असोसिएशनची, मुंबईतील पहिली संघटना आहे मित्रांनो. या संघटनेचे कर्ता करविते सगळेच्या सगळं लक्षात घ्या. होलसेल जर कोण होते, नाना जगन्नाथ शंकर शेठ होते. लक्षात घ्या, नाना जगन्नाथ शंकर शेठ. मूळ कल्पना जर या संघटनेची कोणाची होती तर ती होती दादाभाई नौरोजींची. मूळ कल्पना कोणाची? दादाभाई नौरोजींची. आणि बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष आहेत मित्रांनो जे. बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष आहेत मित्रांनो जे, ज्यांना आपण जमशेदजी जिजीभाई म्हणतो. लक्षात घ्या, जमशेदजी जिजीभाई हे पारसी ग्रस्त आहेत. लक्षात घ्या, हे बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक होते. बॉम्बे असोसिएशनचं काम खूप मोठं आहे. आणि एक आहे, इंग्रजांनी जर कुठल्या भारतीय संस्थांची जर म्हणणं मान्य केलं असेल, कुठल्या भारतीय संस्थेचं जर म्हणणं मान्य केलं असेल तर ती एकच संस्था आहे मित्रांनो, बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन. यातनंच लक्षात घ्या, पुढं फूट पडली. 3 ग्रस्त बाहेर पडले. 3 ग्रस्त दादाभाई नौरोजींच्या मार्गदर्शनाखाली बाहेर पडले. ते होते, एक होते KT तेलंग, एक होते KT तेलंग. हे मराठी आहेत. लक्षात घ्या, हे पुढे जज झालेले आहेत, काशीनाथ पंत त्र्यंबकराव तेलंग. दुसरे होते फिरोजशाह मेहता, पारसी ग्रस्त आहेत. आणि तिसरे होते मित्रांनो बद्रुद्दीन तय्यबजी. मित्रांनो बद्रुद्दीन तय्यबजी हे मुस्लिम ग्रस्त आहेत मित्रांनो, काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. ह्यांनी 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. आणि मित्रांनो, काँग्रेसची जी पहिली बैठक आहे, काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचे आयोजक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती. काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचे आयोजकच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती. मद्रास महाजन सभा ही 1884 लक्षात घ्या, कलकत्त्यामधल्या बेसवरचं होतं. आणि इथं लक्षात घ्या, काही एज्युकेटेड मंडळी एकत्र आलेली होती. मग ते लक्षात घ्या, शंकरन नायर असतील, इतर मंडळी होती. लक्षात घ्या, तर ती मिळून त्यांनी ती स्थापना केली होती. आणि ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 आहे मित्रांनो. इथं 2 महाराष्ट्र घेतलेली आहेत मित्रांनो. आता इथं एखादं जर बंगाली घेतलं, इथं जर एखादं फॉरेनचं घेतलं तरी लक्षात घ्या, प्रश्न थोडासा किचकट ठरू शकतो. त्यामुळे संघटनांकडे सुद्धा बघणं आपलं गरजेचं आहे. संघटनांचं सुद्धा आपलं बघणं गरजेचं आहे. आता थोडंसं काँग्रेसचं कार्य बघूयात मित्रांनो. काँग्रेस सोशलिस्ट हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते मित्रांनो. भूमिगत कार्य कधी झालं? काँग्रेसने भूमिगत कार्य कधी केलं? 1942 साली. कोणी केलं? छोडो भारतच्या दरम्यान. लक्षात घ्या, सर्वप्रथम लक्षात घ्या, जर कोणी ती केलेलं होतं तर ते होते समाजवादी मंडळी होती. लक्षात घ्या, समाजवादी मंडळी होती.
नाग गोरे असतील लक्षात घ्या, साने गुरुजी असतील लक्षात घ्या, पुरुषोत्तमदास त्रिकमदास असतील, बरीचशी मंडळी होती लक्षात घ्या. आणि त्यांच्याखालीच छोडो भारती चळवळ खूप जोरात झालेली आहे. पण काँग्रेस सोशलिस्टचे जर अध्यक्ष कोण होते त्यावेळेस लक्षात घ्या, तर ते होते पुरुषोत्तमदास त्रिकम दास. लक्षात घ्या, पुरुषोत्तमदास त्रिकम दास हे डोक्यात ठेवा मित्रांनो. थोडंसं नाव वेगळं दिलेलं आहेत आणि हे नाव वेगळे असावं म्हणून ही सुद्धा बघा मित्रांनो थोडीशी गुजराती मारवाडी नावं घेतलेली आहेत मित्रांनो. 42 ही गोष्ट आहे. आणि काँग्रेस सोशलिस्ट, आता काँग्रेस सोशलिस्ट म्हटलं की बऱ्याचदा जणांना लक्षात घ्या काँग्रेस समाजवादी पक्ष वाटतो, नाही लक्षात घ्या, नाही नाही, हे त्या काळात भूमिगत चळवळीचे हे नेतृत्व करत होते मित्रांनो, भूमिगत चळवळीचे हे नेतृत्व करत होते मित्रांनो. नेक्स्ट येतं मेकॉले मित्रांनो. ॲक्च्युली मेकॉले म्हटलं की शिक्षणच येतं मित्रांनो, पण थोडंसं वेगळं आहे बघा मित्रांनो. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा परिपाक म्हणजे काँग्रेस होय. परत डायलॉग आला बघा मित्रांनो, परत डायलॉग आला बघा मित्रांनो. आणि हे कुणी म्हटलेलं आहे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस 1895 काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस. मी परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो, आतापर्यंत जर प्रश्न बघायला गेलात तर काँग्रेसवर टीकात्मक खूप होते प्रश्न. माझा एक अंदाज आहे थोडंसं पॉझिटिव्ह येईल असं लक्षात घ्या. हां, टीका ही कराच मित्रांनो, म्हणजे टीका जे झालेली आहे त्याचं हे कराच, फक्त एक काम करा की बाबा थोडंसं पॉझिटिव्ह जे ते सुद्धा बघायला लागूयात मित्रांनो. हा डायलॉग कुणाचा आहे लक्षात घ्या मित्रांनो. लाला लजपतराय याच्याबद्दल बोलतील का, तर नाही लक्षात घ्या. जहाल विचार आहेत मित्रांनो. एओ ह्यूम तुम्हाला माहित असेल, एओ ह्यूम हा काँग्रेसचा जनक आहे लक्षात घ्या. एओ ह्यूम हा काँग्रेसचा पप्पा आहे लक्षात घ्या. एओ ह्यूम हा 1857च्या दरम्यान लक्षात घ्या इटावा येथे, एओ ह्यूम हा 1857च्या उठावाच्या वेळेस इटावा येथे अधिकारी होता. त्याच्यानंतर त्याला वाटलं की बा भारतीयांसाठी काहीतरी करावं आणि म्हणून त्यांनी लक्षात घ्या 1885 साली काँग्रेसची स्थापना केली मित्रांनो. एओ ह्यूम 1885 ते 1892 शब्द नीट आहे का. एओ ह्यूम हे 1885 ते 1892 काँग्रेसचे सचिव होते मित्रांनो, काँग्रेसचे सचिव होते मित्रांनो. काँग्रेसचा पहिला सचिव म्हणून कोण जर प्रश्न आला, काँग्रेसचा पहिला सचिव म्हणून जर कोण प्रश्न आला तर दॅट इज एओ ह्यूम, ॲलन ॲक्टोयम ह्यूम लक्षात घ्या. इवन त्यांना माहीत असेल तुम्हाला हर्मिट ऑफ शिमला म्हटलं जातं. एओ ह्यूमला काय म्हटलं जातं, शिमल्याचा संन्यासी मित्रांनो, हर्मिट ऑफ शिमला लक्षात घ्या, हर्मिट ऑफ शिमला. उमेशचंद्र बॅनर्जी सगळ्यांनाच माहीत असेल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी मित्रांनो. हा डायलॉग कोणाचा आहे, हा डायलॉग आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जींचा. हा डायलॉग जर कोणाचा आहे याचं राईट उत्तर जर काय असेल सुरेंद्रनाथ बॅनर्जी मित्रांनो. सुरेंद्रनाथ बॅनर्जींबद्दल जर बोलायचं झालं तर पहिली गोष्ट डोक्यात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारतीयांना एकत्र आणलं मित्रांनो, ज्यांनी भारतीयांना एकत्र आणलं मित्रांनो. काँग्रेस स्थापन होण्याच्या आधीच 1883 मध्ये, काँग्रेस स्थापन होण्याच्या आधी 1883 मध्ये कलकत्त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी अखिल भारतीय स्तरावरची एक बैठक बोलवली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी अखिल भारतीय स्तरावरची एक बैठक बोलवली होती मित्रांनो. त्या बैठकीला 100 सदस्य हजर होते, 100. काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला 72 आहेत, ह्यांच्या बैठकीला 100 सदस्य हजर होते, 100. म्हणजे विचार करा की बाबा होल्ड कुणाचा आहे. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी बऱ्यापैकी थोडेसे सुरुवातीला जहाल विचाराचे होते लक्षात घ्या. तिने एक हवा तयार केली होती, मग ती हवा मोडीत काढण्यासाठी एओ ह्यूमने काँग्रेसची स्थापना केलेली आहे मित्रांनो, एओ ह्यूमने स्थापना केली आहे. आता इथं जे नाव येतं मेकॉलेचा सिद्धांत, मेकॉलेचा शिक्षण सिद्धांत, सगळ्यांनी बहुतेक मेकॉलेचा शिक्षण सिद्धांत ऐकला असेल. सध्या मित्रांनो पार्लिमेंटमध्ये बघा आपल्याकडे 4 कायदे बदललेत बघा, माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी ते 4 कायदे बदललेत बघा. हे IPC CRPCचे वगैरे काम सुद्धा मेकॉलेच्या कार्यकाळात झालेलं आहे लक्षात घ्या. शिक्षण पद्धती सुद्धा त्यांचीच आहे. शिक्षण पद्धतीबद्दल मेकॉलेचा सिद्धांत हे बघणं गरजेचं आहे लक्षात घ्या. चार्ल्स वुडचा खलिता आहे बघा मित्रांनो, हे सुद्धा बघणं. तर त्या मेकॉलेच्या बेसवरचं लक्षात घ्या त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल जर कोणी स्टेटमेंट केलंय सुरेंद्रनाथ बॅनर्जी मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी मित्रांनो. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. 1923 साली हिंदुस्थान सेवा मंडळ. आता हिंदुस्थान सेवा मंडळ हा शब्द कधी ऐकलाय का चेक करा मित्रांनो बघा. आणि साल मुद्दा म्हणून 1923 देतोय मित्रांनो, मागच्या वर्षी 100 वर्ष, मागच्या वर्षी 100 वर्ष. मी रिपीट करतोय लक्षात घ्या. 2023, 2024, 2025 परत रिपीट करतोय. 2023, 2024, 2025 ज्या ज्या घटनांना 100 वर्ष होत आहेत ते करायचे, ते करायचे. मग मागचं एक असेल, ॲडव्हान्स एक असेल आणि सध्या असेल. तुमचा पेपर तर 2025 मध्ये होणार आहे, त्यामुळे ते सुद्धा काउंट करायचं का, तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. आता हे थोडंसं वेगळं आहे बघा मित्रांनो. हिंदुस्थान सेवा मंडळ, हिंदुस्थान सेवा मंडळाच्या जर संस्थापका कोण होत्या तर त्या होत्या उमाबाई कुंदापुरे. हे नाव बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये लक्षात घ्या. सरोजिनी नायडू सगळ्यांना माहिती आहेत,
पहिल्या काँग्रेसच्या महिला अध्यक्षा. राजूताई कदम ह्या लक्षात घ्या 1930 1942 मध्ये लक्षात घ्या या स्वतंत्र संग्रामात सहभागी होत्या आणि त्या काळात लक्षात घ्या त्यांनी फायरिंग बिरिंग सुद्धा केलेलं आहे. सातारा आणि बिळासीमध्ये सातारा आणि बिळासीमध्ये पत्री सरकारमध्ये सुद्धा राजूताई कदम सहभागी होत्या. अवंतिकाबाई गोखले, अवंतिकाबाई गोखले साहजिक आहे आपल्या गल्लीतलं नाव आहे, मराठीतलं नाव आहे, लक्षात घ्या. हे गांधीजींच्या पहिल्या चरित्रकार आहेत. गांधीजींच्या पहिल्या चरित्रकार आहेत, लक्षात घ्या. चरित्र म्हणजे गांधीजींचं जर कोणी मराठीत पहिलं चरित्र लिहिलं असेल ते सुद्धा गांधीजी हयातीत असताना, ते सुद्धा गांधीजी चंपारण्यमध्ये कार्य करत असताना अवंतिकाबाई गोखले लिहिलंय. गांधींचे पहिले चरित्रकार आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं गांधीजींचे जीवन. गांधींचे जीवन. आणि मित्रांनो प्रस्तावना कोणाची आहे? चौंक गायवाला आहे, लक्षात घ्या. प्रस्तावना या पुस्तकाला प्रस्तावना आहे लोकमान्य टिळक. या पुस्तकाला प्रस्तावना आहे लोकमान्य टिळकांचं. मित्रांनो उमाबाई कुंदापुरेंनी जर लक्षात घ्या कुणाचं भाषण ऐकून प्रेरित झाल्या, त्या कुणाचं भाषण ऐकून जर प्रेरित झाल्या तर त्या होत्या, लक्षात घ्या, कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी चट्टोपाध्याय. मित्रांनो कमलादेवी चट्टोपाध्याय या लक्षात या स्वतंत्र चळवळीतील एक महान नायिका आहेत का? हो तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान होत्या, लक्षात घ्या. असहकार चळवळीच्या दरम्यान होत्या. अगदी मिठाच्या सत्याग्रहात डोक्यावर म्हणजे डोक्यातनं रक्त येत असताना सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे का? यस. पण त्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन त्यांनी हिंदुस्थान सेवा मंडळाची स्थापना, महिला शाखेची स्थापना केलेली होती मित्रांनो. महिला शाखेची स्थापना केलेली होती मित्रांनो. त्यानंतरनं साप्ताहिक काँग्रेसबद्दल तसं जर बघायचं झालं तर मित्रांनो हा प्रश्न एकदा अलीकडे आयोगाने विचारलेला आहे. फॅक्ट काय माहिती आहे ना मित्रांनो, नाव बघितलं साप्ताहिकचं तर लक्षात घ्या शक्यतो संपादक आपल्या डोळ्यासमोर वाटत नाहीत. सोपं आहे मित्रांनो, ऑलरेडी एकदा येऊन गेलेलं आहे. साने गुरुजी मित्रांनो, साने गुरुजी. शंकरराव देव आहेत, एस.एम. जोशी आहेत, अरविंद घोष आहेत, नाही मित्रांनो. काँग्रेसचे संपादक जर कोण होते तर ते साने गुरुजी होते मित्रांनो. साने गुरुजींच्या मासिकांवर, साने गुरुजींच्या पुस्तकांवर, साने गुरुजींच्या कवितेवर प्रश्न येण्याची शक्यता आहे, प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक रिक्वेस्ट अशी असेल ते एकदा वाचून घ्या, मित्रांनो. साने गुरुजी मित्रांनो, साने गुरुजी. काँग्रेस हे साप्ताहिक स्टार्ट केलेलं होतं. आता साप्ताहिक बद्दल का द्यायचं, वर्तमानपत्र द्यायचं, तर मित्रांनो काही वर्तमानपत्र चर्चेला येतात. आता काँग्रेसबद्दल जर वर्तमानपत्र जर बघायला गेलं तर गांधीजींचं एक वर्तमानपत्र आहे बघा, नेटिव्ह ओपिनियन. एकदा प्रश्न आलेला होता दक्षिण आफ्रिकेतला, हे दक्षिण आफ्रिकेतलं आहे. हे आजही वर्तमानपत्र चालू आहे का? तर त्याचं उत्तर आहे येस. पण मित्रांनो हे वर्तमानपत्र मध्ये चर्चेला का आलं होतं तर ह्याच्या ज्या संपादिका आहेत त्या गांधीजींचे पणती आहे मित्रांनो, म्हणजे नातवाची मुलगी आहे. त्यांना मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काहीतरी अटक झालेली होती मित्रांनो. आणि काँग्रेसचं मध्ये सुद्धा तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान ऐकलं असाल बघा मित्रांनो की बाबा एक वर्तमानपत्र बरंचसं चर्चेला होतं, ते म्हणजे नॅशनल हेरॉल्ड मित्रांनो. नॅशनल हेरॉल्ड जे वर्तमानपत्र चर्चेत असतात ना त्याचं आणि त्या शेजारच्याचं थोडंसं कनेक्शन घ्यायचं मित्रांनो. एखाद दुसरा प्रश्न येतो त्या संदर्भात, मित्रांनो. 16वा प्रश्न आहे ह्या काँग्रेस पूर्वीच्या संघटनावरचा आणि काँग्रेसच्या संघटनेवरचा प्रश्न आहे म्हणून घेतोय. नाहीतर तुम्हाला हे टायटल वाचून वाटायचं बालविवाह प्रथा म्हणताना सर समाज सुधारक सोडून इकडे कुठं आलेत, बरोबर ना? काही जणांना वाटायचं बालविवाह प्रथा रोखण्याची प्रतिज्ञा चळवळ कुणी सुरू केली. आता बालविवाह म्हटलं की सगळेजण समाज सुधारक म्हणतात, बरोबर आहे, लक्षात घ्या. पण हा प्रश्न काँग्रेसशी कसा कनेक्टेड आहे तो सांगतोय, लक्षात घ्या. ह्याचं पहिलं उत्तर देतोय मित्रांनो सामाजिक परिषद, लक्षात घ्या, ज्याची स्थापना 1887 आहे. आता थोडंसं त्याच्याबद्दल डिटेल बोलतोय. काँग्रेसची जी पहिली बैठक झाली ती मुंबईत झाली आणि मुंबईमध्ये लक्षात घ्या पूर्ण काँग्रेसच्या बैठकीचं नियोजन जर कोणी केलं होतं, बैठक कशी असली पाहिजे, भाषण कोणी केले पाहिजेत, कोणी नाही केले पाहिजेत, हे जर कोणी ठरलं होतं तर ते होते न्यायमूर्ती रानडे. मित्रांनो सामाजिक परिषदेचे संस्थापक स्वतः तेच आहेत. न्यायमूर्ती रानडेंनी 1885 मध्ये काँग्रेसच्या बैठकीत सांगितलं होतं की बाबा काँग्रेसमध्ये सुद्धा सामाजिक गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. उदाहरणार्थ बालविवाह, विधवा विवाह, विधवा पुनर्विवाह, मुलींच्या शिक्षणाचंही चर्चा झाली पाहिजे. मग पहिल्या बैठकीत उमेशचंद्र बॅनर्जी म्हणाले आपण ह्याच्यावर विचार करू. दुसरी बैठक झाली लक्षात घ्या 1886 साली कलकत्त्यात आणि त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी 1886च्या काँग्रेसच्या दुसऱ्या कलकत्ता बैठकीत सांगितलं की बाबा काँग्रेसमध्ये आपण सामाजिक गोष्टींवर चर्चा करायची नाही. काँग्रेस विल बी प्युअर राजकीय संस्था असेल.
राजकीय संस्था असेल. न्यायमूर्ती रानडेंनी तो निर्णय मान्य केला आणि त्याच्या पुढच्या बैठकीमध्ये म्हणजेच केव्हा 1887च्या मद्रास बैठकीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर त्याच मंडपात न्यायमूर्ती रानडेंनी लक्षात घ्या सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. मग काँग्रेसमध्ये ज्यांना समाजसेवा करावी वाटते, समाज सुधारणा करावी वाटते ते थांबायचे आणि ज्यांना समाज सुधारणा वगैरे नको असायचे ते निघून जायचे. लक्षात घ्या. मग तिथं त्यांनी एक चळवळ स्टार्ट केलेली होती, ती म्हणजे की बाबा बालविवाह करणारी अशी प्रतिज्ञा घ्यायची. आता मजेशीर गोष्ट अशी लक्षात घ्या, बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा चळवळ केली. यस, चालू कोणी केली? न्यायमूर्ती रानडेंनी केली. कुणाच्या मार्फत केली? सामाजिक परिषदेच्या. मजेशीर गोष्ट अशी आहे की बाबा खुद्द न्यायमूर्ती रानडेंनीच बालविवाह केलेला आहे. त्या म्हणजे रमाबाई रानडे. त्यांच्यावर तुम्ही सिरियल बघितला असाल बा, उंच माझा झोका घर. तर त्याचं उत्तर आहे सामाजिक परिषद, न्यायमूर्ती रानडे. हा परत थोडासा वेगळा घेतला बघा मित्रांनो, बाउन्सर टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. लक्षात घ्या. हिंद सेविका संघाची स्थापना कुणी केली? मित्रांनो, हिंद सेविका संघाची स्थापना जानकीबाई परशुराम आपटे व काकासाहेब गरुडांनी केलेली आहे. लक्षात घ्या. जानकीबाई परशुराम आपटे व काकासाहेब गरुडांनी. मित्रांनो, आय थिंक यांच्याबद्दल रिसेंटली पेपरमध्ये काहीतरी बातम्या होत्या. लक्षात घ्या. रिसेंटली म्हणजे हिस्ट्रीचे सर जेव्हा रिसेंटली म्हणतात तेव्हा साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष धरून चला मित्रांनो. नाही तर रिसेंटली म्हणताना तुम्हाला वाटायचं सप्टेंबर ऑगस्टमध्ये आहे का, पण आय थिंक बहुतेक 2024 सालीच लक्षात घ्या जानकीबाई आपट्यांबद्दल काही लेख आलेले होते मित्रांनो. त्यावरनं घेतलेलं आहे. आय थिंक लोकसत्तामध्ये काहीतरी लेख होता, होता त्यावरनं हे घेतलेलं आहे. लक्षात घ्या. हिंद सेविका संघाची. ह्याला सुद्धा कमलादेवी चट्टोपाध्यायांचा पाठिंबा होता. लक्षात घ्या. कमलादेवी चट्टोपाध्यायांचा मित्रांनो. आता इथं अवंतिकाबाई गोखलेंबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. काकासाहेब गाडगीळ हे लक्षात घ्या पुण्यातले नेते होते. सरस्वतीबाई जोशींबद्दल लक्षात घ्या, म्हणजे कोण? ग.वा. जोशींच्या पत्नी मित्रांनो, ग.वा. जोशींच्या. तात्यासाहेब भोपटकर 1920 आणि 1930ला स्वतंत्र चळवळीत होते. जानकीबाई आपटे आणि काकासाहेब गाडगीळ. मित्रांनो, उत्तर आहे जानकीबाई परशुराम आपटे. परत एकदा रिपीट करतोय, आय थिंक मध्ये काहीतरी यांच्याबद्दल चर्चा चाललेली होती, त्या बेसवर घेतलेला हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. त्या बेसवर घेतलेला एक प्रश्न आहे मित्रांनो. शिकागो रेडिओ ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1942 आहे. चले जाओची चळवळ आहे. लक्षात घ्या. मुंबई रेडिओ सगळ्यांना माहीत असेल, आझाद रेडिओ माहीत असेल मित्रांनो. तर त्या बेसवरचा आहे. लक्षात घ्या. शिकागो रेडिओ मित्रांनो आणि टेलिफोन कंपनीचे मालक आहेत ज्यांनी काँग्रेसकरता उपकरणं दिली. रेडिओ चालू करणं जोक नव्हतं. लक्षात घ्या. मशिनरी प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं होतं आणि ती जर कोणी प्रोव्हाइड केली असेल तर ते होते नानक मोटवाने. सगळ्यांना माहीत असेल चले जाओ चळवळीच्या दरम्यान मुंबईमध्ये रेडिओ होता, पुण्यामध्ये सुद्धा रेडिओ होता. लक्षात घ्या. शिरूभाऊ लिमायेने पुणे रेडिओवरनं, तो गुप्त रेडिओ होता, म्हणजे रेडिओ म्हणजे असं नाही आजच्यासारखं रेडिओ FM किंवा रेडिओ मिर्ची वगैरे असं नाही, गुप्तपणे चालवला जायचा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, चालवण्याची डेअरिंग असायची, पण मशिनरी पाहिजे ना. मग ती मशिनरी जर कोणी प्रोव्हाइड केली आहे तर हे शिकागो रेडिओ अँड टेलिफोन कंपनीचं दुकान होतं. लक्षात घ्या. त्या व्यक्तीने ती मदत केलेली होती आणि नानक मोटवानी त्याचे मालक आहेत मित्रांनो. विठ्ठलदास झवेरी त्यातनं बोलायचे, चंद्रकांत झवेरी मदत करत होते, उषा मेहता प्रमुख होत्या आणि डॉक्टर राम मनोहर लोहियांची भाषणं व्हायची. मित्रांनो, हा प्रश्न मी परत एकदा रिपीट म्हणून घेतलेला आहे. लक्षात घ्या. रिपीट आहे तो घेतलेला आहे. आला तर म्हणून लक्षात घ्या. जमतंय. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. थोडंसं काँग्रेस आणि मुस्लिमांसंदर्भातलं लक्षात घ्या. काँग्रेसला सर्वप्रथम जर कोणी विरोध केला असेल तर ते लक्षात घ्या सर सय्यद अहमद खान. लक्षात घ्या. पण काँग्रेसला जर कोणी पाठिंबा दिलाय त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. देवबंद चळवळ मित्रांनो मुस्लिम धर्मियांमधली एक मोठी चळवळ आहे बघा. आजही देवबंद आहे बघा आणि त्यांचे फतवे वगैरे निघत असतात मित्रांनो. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली? त्यांनी काँग्रेस मुस्लिमांविरोधात म्हटलंय का? नाहीये. असं कोण म्हणत होतं? सय्यद अहमद खान. इतर मंडळी. काँग्रेसवर बहिष्कार घालावा म्हणाला का? नाहीये. हे कोण म्हणत होतं? सय्यद अहमद खानच. काँग्रेस उपयोगाचे नाही कोण म्हणत होतं? हे सुद्धा लक्षात घ्या, सय्यद अहमद खान. मित्रांनो, देवबंद चळवळीने काँग्रेसचं स्वागत केलेलं आहे. लक्षात घ्या. देवबंद चळवळीचं आणि सय्यद अहमद खान यांचं पटत नव्हतं. लक्षात घ्या. देवबंद चळवळीने काँग्रेसचं स्वागत केलेलं आहे. देवबंद चळवळ ही मुस्लिम धर्मियातली चळवळ आहे मित्रांनो. त्या बेसवरचा एक प्रश्न आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे पळूयात मित्रांनो. फैजपूर अधिवेशन. मी मगाशी म्हटल्यासारखं लक्षात घ्या, महाराष्ट्रात 12 अधिवेशन झालेले आहेत.
काँग्रेसच्या इतिहासात फैजपूर हे एकमेव अधिवेशन आहे जे ग्रामीण भागातलं आहे मित्रांनो. ग्रामीण म्हणजे आजपर्यंत काँग्रेसचं कुठल्याही खेडेगावात अधिवेशन झालेलं नाही, फक्त फैजपूरमध्ये झालं होतं. गांधीजींची इच्छा होती की बाबा खादीचा प्रसार व्हावा, स्वच्छता मोहीम व्हावी, अस्पृश्यता निवारण व्हावं, म्हणून काँग्रेसने ग्रामीण भागात एक अधिवेशन भरवावं. त्याचं चॅलेंज जर कोणी स्वीकारलं होतं तर ते होते साने गुरुजी आणि धनाजीभाऊ चौधरी. त्या बेसवरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, शब्द ऐका, सत्य नाही आहे लक्षात घ्या, म्हणजे चुकीचं आहे, असत्य आहे, हे डोक्यात ठेवा मित्रांनो. हे काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं, यस बरोबर आहे. हे काँग्रेसचं एकमेव ग्रामीण भागातलं अधिवेशन आहे. त्यानंतर काँग्रेसचं कधीही खेडेगावात अधिवेशन झालेलं नाही मित्रांनो. या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते, यस मित्रांनो. 20,000 शेतकरी तर उत्तर प्रदेशातनं, 20,000 शेतकरी तर उत्तर प्रदेशातनं, लक्षात घ्या. मनमाड स्टेशनपर्यंत ट्रेनने आले, मनमाड. आणि मित्रांनो हे 20,000 शेतकरी मनमाड ते फैजपूर, हे शेतकरी मित्रांनो मनमाड ते फैजपूर चालत आलेले आहेत, चालत आलेले आहेत. ह्यांची सगळ्यांची व्यवस्था साने गुरुजी आणि धनाजीभाई चौधरींनी केलेली होती. चालत आलेले चालेल. मनमाड बहुतेक सगळ्यांना माहिती असेल बा, जंक्शन आहे बघा, जंक्शन आहे बघा, फैजपूर जळगाव मित्रांनो. या अधिवेशनात आयोजनात धनाजी नाना चौधरी हे स्वागत अध्यक्ष आहेत मित्रांनो, हे स्वागत अध्यक्ष आहेत, लक्षात घ्या. आणि साने गुरुजींनी महत्वाची भूमिका मित्रांनो. साने गुरुजी सायकलीवरनं, बैलगाडीतनं सगळीकडे प्रवास करून त्यांनी लोकांना गोळा केलेलं होतं. साने गुरुजींना स्वागत अध्यक्ष पद द्यावं म्हणून चाललं होतं, पण त्या व्यक्तीने स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. बघा मित्रांनो, सगळे लोक तुम्ही स्वागत अध्यक्ष व्हा म्हणतायत, ते नाही म्हणतायत, म्हणजे अशी लोक भेटतात का हो, अवघड आहे. पण साने गुरुजी वेगळे होते मित्रांनो. शंकरराव देव त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, चुकीचं आहे. शंकरराव देव नव्हते, हे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू मित्रांनो, हे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू मित्रांनो. जवाहरलाल नेहरूंनी समाजवादी साम्यवादीबद्दल सुद्धा ह्याच्यात स्टेटमेंट केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांविषयी सुद्धा लक्षात घ्या, इतर भरपूर ठराव झालेले आहेत. फैजपूर अधिवेशनाचं थोडंसं डिटेल वाचून घ्या मित्रांनो, जमतंय. हे झालं मित्रांनो काँग्रेस संदर्भातला व्हिडिओ, लक्षात घ्या. काँग्रेसच्या 20 संदर्भातला, 20 प्रश्नांसंदर्भातला व्हिडिओ मित्रांनो. आपला जो तिसरा व्हिडिओ असेल मित्रांनो तो क्रांतिकारकांवर असेल, तो क्रांतिकारकांवर असेल मित्रांनो. धन्यवाद, शुभेच्छा आणि ऑल दी बेस्ट मित्रांनो. थँक्यू.